पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर. विद्या विनयेन शोभते असं म्हणतात. सांस्कृतिक वारसा लाभलेली पुण्यनगरी हे विद्येचं माहेरघर आहे. अशा या पुण्याच्या महापालिकेच्या निवडणुका आता जवळच येऊन ठेपल्या आहेत. सामाजिक काम करणारे अनेक उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरतात. त्यापैकीच एका कुटुंबानं याला वाहून घेतलं आहे. ते म्हणजे श्रीयुत आणि सौभाग्यवती वागसकर. नैसर्गिक वारसा लाभलेला, उच्चभ्रू वस्ती लाभलेला कोरेगाव पार्क परिसर. या भागाची सुधारणा करण्याचा आणि याच भागाचा विकास करण्याचा वसा घेतलाय श्रीयुत राजेंद्र वागसकर आणि सौभाग्यवती वनिता वागसकर यांनी. नमस्कार, मी राजेंद्र उर्फ बाबू वागसकर कोरेगाव पार्क घोरपडी या प्रभागातून निवडणूक लढतोय. मी मागील 10 वर्षापासून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक या पदावर काम करतोय. या माध्यमातून आमच्या प्रभागात खूप सारी कामं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहेत. 70 ते 80 कोटी रुपये महानगरपालिकेच्या बजेटमधले घेऊन पूर्ण प्रभागात खूप मोठ्या प्रमाणावर सगळी कामं केलेली आहेत. त्यात गार्डन असतील, मैदानं असतील, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, रोड्स असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असतील, जी लोकांना लागतात कामं ती पूर्ण 90% कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत. स्लममधली कामं पूर्ण केलेली आहेत. आता हा जो उर्वरित भाग आमच्याकडे आलेला आहे घोरपडी, ह्या भागाचा खऱ्या अर्थाने आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे ह्या भागात आम्ही आता निवडणूक लढतोय. नव्याने हा प्रभाग इकडे जॉईन झाला आहे, तरी लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावे एवढी लोकांना विनंती. नमस्कार, मी सौ वनिता वागसकर, प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क बोट क्लब रोड ताडीवाला रोडची आत्ता नगरसेविका म्हणून काम करते. 2012 साली 50% महिला आरक्षण मिळालं आणि शिकलेल्या महिलांनी राजकारणात यावं या प्रेरणेनं मी इलेक्शनला उभी राहिले आणि निवडून आले. निवडून आल्यानंतर प्रभागासाठी जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. बाबू वागसकरांची साथ होती. प्रभागामध्ये 6 उद्यानं आहेत, ती अत्याधुनिक पद्धतीनं आम्ही ती डेव्हलप केली. एक मोठी कॉर्पोरेशनची शाळा आहे, ती पूर्ण नव्याने बांधण्यात आली आणि एका खाजगी संस्थेला ती चालवायला देऊन मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण आणि विकास हेच ध्येय ठेवून सौभाग्यवती वनिता वागसकर यांनी आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल सुरू केली. 2012 साली त्यांनी महिलांसाठी आरक्षण असलेल्या प्रभाग क्रमांक 21 मधून प्रथम निवडणूक लढवली आणि त्यात त्यांनी विजय मिळवला. माननीय राजसाहेब ठाकरे यांचं खंबीर आणि धडाडीचं नेतृत्व त्यांना लाभलं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. प्रभागामध्ये 6 अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्या बघायला गेलं तर राज्य सरकारचा प्रकल्प आहे, पण अंगणवाड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. आमच्या प्रभागातल्या सगळ्या अंगणवाड्या अत्यंत सगळ्या सुविधा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटनं बांधलेल्या आणि विथ फर्निचर, चांगली खेळणी मुलांना, अशा अत्याधुनिक अंगणवाड्या या प्रभागामध्ये आहेत. आपल्या प्रभागातली परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रभागाचा बारकाईनं अभ्यास केला. प्रभागाची भौगोलिक रचना आणि उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा त्यांनी योग्य तो विनियोग केला. 2014 साली यशवंतराव स्वच्छता अभियान पुणे शहरात राबवण्यात आलं. त्या माध्यमातून आमच्या प्रभागाला 2 कोटी रुपयाचं स्वच्छ प्रभागाचं बक्षीस मिळालं. त्याच्यातून अवनी नवनिर्मिती केंद्र स्थापन करण्यात आलं आणि आज तिथे 16 टन कचरा जिरवला जातो. प्रभागातला कचरा जिरवण्यासाठी आणि कलेक्शनसाठी एक वेगळी सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे. त्या माध्यमातून हे काम खूप चांगल्या पद्धतीने पार पडतंय. आपल्या प्रभागात असलेल्या अनेक सोसायट्या, झोपडपट्ट्या, शाळा, दवाखाने यांचा आणि रस्त्यावरच्या वाहतुकीचा विचार करून वाहतूक जर सुरळीत झाली तर अपघात कमी होतात हे लक्षात घेऊन त्यांनी कॉन्क्रीटच्या चांगल्या रस्त्यांची कामं केली. समाज मंदिरं बांधली, बुद्ध विहारांची निर्मिती केली, महापालिकेच्या शाळांचं नूतनीकरण केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर लोकांच्या गरजा ओळखून जॉगिंग पार्क, मुलांना खेळण्यासाठी अनेक सुंदर गार्डन,
त्यामध्ये व्यायामाची साधनं त्यांनी बसवली. प्रभागामध्ये 6 समाज मंदिरं आहेत की जे आमच्या वस्त्यांमधल्या लोकांना विविध त्यांच्या समाजोपयोगी कारणासाठी वापरण्यात येतात. पर्यटकांसाठी त्यांनी आपल्या भागात हेरिटेज पार्क उभं केलं. ब्रिजच्या खालची जागा कशी वापरावी हे शहरात अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे, पण जो सेंट मीरा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली कोरेगाव पार्कची एंट्री कशी चांगली असावी या दृष्टीने आम्ही तिथे कोरेगाव पार्क हेरिटेजची स्थापना केलेली आहे. पुण्याच्या पूर्व भागातली काही मॉडेल्स तिथे बघण्यासाठी ठेवलेली आहेत. रमाबाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सध्या चालू आहे. आमच्या प्रभागामध्ये आम्ही भारतातला पहिला महामाता रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आम्ही वाड्या कॉलेज या ठिकाणी आणतोय, रमाबाई उद्यान या ठिकाणी आणतोय. याचा आम्हाला दोघांना खऱ्या अर्थाने खूप मोठा अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी लक्ष घातलं. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या प्रभागातल्या 500 मुली दत्तक घेतल्या. रमाई शिक्षण योजनेतून त्यांनी अर्थसहाय्य देऊन पदवीपर्यंत मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आपण महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने एक स्कॉलरशिप चालू केलेली आहे, एक दत्तक योजना चालू केली आहे. त्यात 5,000 रुपये आपण शिक्षणासाठी देतो. उच्च शिक्षण असो, शाळेचं शिक्षण असो, गरीब असो, श्रीमंत असो, महामाता रमाबाईच्या नावाने आपण ते देतो. महानगरपालिकेची एक शाळा मी आमच्याकडे डेव्हलप केली. त्या शाळेत मी स्वतः शिकलेलो आहे आणि ती शाळा काही धनदवड्यांनी, काही राजकीय लोकांनी ती शाळा काही प्रायव्हेट संस्थेला द्यायचं घाट घातला होता. परंतु स्थायी समितीत मी असल्यामुळं 2008ला तो विषय आला आणि तो आम्ही हाणून पाडला आणि त्यानंतर ती शाळा त्या ठिकाणी एवढी मोठी शाळा बांधली. आकांक्षा फाउंडेशन या फाउंडेशनच्या बरोबर टायप करून ती शाळा चालवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे. एका मोठ्या इंग्रजी बिशप किंवा मेरीज या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी मोफत दिलं जातं आहे. याचा खूप मोठा आनंद आम्हाला आहे की महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा एवढा मोठा होऊ शकतो. त्यांना माहीत आहे की एक महिला साक्षर झाली तर एक कुटुंब साक्षर होतं आणि एक कुटुंब साक्षर झालं तर अनेक कुटुंब साक्षर होतात आणि चांगल्या समाजाची निर्मिती होते. श्रीयुत आणि सौभाग्यवती वागसकर यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटला अनुसरून अनेक प्रकल्पांची निर्मिती केली आणि स्वतः राजसाहेबांनीही या कामाची पाहणी करून या प्रकल्पांचं उद्घाटन करून श्रीयुत राजेंद्र वागसकर आणि सौभाग्यवती वनिता वागसकर यांना शाबासकीची जणू पावतीच दिली. नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी मनात आणलं त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या आमच्या नवीन प्रभागात घोरपडी परिसर असेल, पिंगळे वस्ती असेल, शिंदे वस्ती असेल, जहांगीर वस्ती असेल, भीमनगर असेल, ढवळे वस्ती असेल, जाधव वस्ती असेल, या सगळ्या परिसरात आम्हाला हा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना मागील कामाचा लेखाजोखा घेऊन नवीन दिशा, नवे विचार आणि विकासांच्या नवीन संकल्पना घेऊन आपल्या प्रभागाला जोडलेला नवीन भाग घोरपडी यासाठी त्यांनी नवीन डीपी प्लॅन तयार केला आहे. तिथल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तिथे विकास कसा करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. प्रभागाला जो नव्यानं जोडलेला भाग आहे तो कोरेगाव पार्क आणि घोरपडी. आत्ता नवीन DP आला, त्याच्यातून एक लक्षात येतं की घोरपडी परिसरातले अनेक रस्त्यांचं रुंदीकरण हे अजून बाकी आहे. बरेच रस्ते डेव्हलप करायचे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या तिकडे. हे सगळे रस्ते डेव्हलप करणं हेही आमचं उद्दिष्ट असणार आहे. ड्रेनेजची एक मोठी समस्या आहे त्या भागामध्ये, तीही आम्ही कशी मार्गी लावता येईल याच्याकडे पाठपुरावा करतोय. नमस्कार, मी राजाभाऊ तिखे प्रभाग 21मधून निवडणूक लढीत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून बाबू वागसकर व वनिता वागसकर यांनी गेली 3 महिने या संपूर्ण 21 प्रभागाचा बारकाईने विचार करून या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य घरातील समाज क्षेत्रामध्ये गेली 25-30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. बंधू भगिनींनो, या प्रभागामध्ये कोरेगाव पार्क आणि ताडीवाला रोड या माध्यमातून जी वागसकर कुटुंबियांनी जो भरभराटीचा विकास केलेला आहे, तसाच विकास या नवीन घोरपडी गाव भागात आणि परिसरातील
भागामध्ये विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी बारकाईने अभ्यास करून 2 चांगले उमेदवार या पॅनलमध्ये दिलेले आहेत. माझ्यासारखा उमेदवार या ठिकाणी दिल्याने निश्चितच या भागामध्ये मनसे पॅनल 100% विजयी होईल. आपणा सर्वांना एक विनंती आहे की कोरेगाव पार्कसारखा विकास या घोरपडी भागामध्ये झपाट्याने 5 वर्षामध्ये आम्ही करू ही शाश्वती आणि विश्वास मी तुम्हाला देतो. आम्हा सर्वांना चौघांना मनसेचं रेल्वे इंजिन या चित्रावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून पुन्हा एकदा विकासाची संधी या भागामध्ये करण्याची द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, मी डॉक्टर सौ मनीषा आशिष ससाने. माझं एज्युकेशन BHMS DEMS योग शिक्षक डिप्लोमा झालेलं आहे. गेली 15 वर्ष मी डॉक्टर आशिष शांताराम ससाने यांच्याबरोबर शिंदेवस्ती आणि परिसरात वैद्यकीय सेवा देत आहे. या 15 वर्ष कार्य करता करता लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत की ह्या फक्त वैद्यकीय सेवेबरोबर मी त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तर याच कारणानं सौ वनिताताई वागसकर व बाबू वागसकर निवडणूक लढण्यासाठी मला एक संधी दिली. आम्हा 4 उमेदवारांना रेल्वे इंजिन वरती शिक्कामोर्तब करून येत्या निवडणुकीत निवडून द्यावं ही आपणा सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांगीण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत याची ग्वाही श्रीयुत राजेंद्र तथा बाबू वागसकर आणि सौभाग्यवती वनिता वागसकर देत आहेत. ज्या पद्धतीने मी माझ्या जुन्या प्रभागामध्ये म्हणजे ताडेवाला रोड असेल, बोट क्लब असेल, कोरेगाव पार्क असेल या भागात ज्याप्रमाणे विकास केला आहे त्या विकासाची पावती म्हणून त्या पद्धतीचा विकास मला ह्या भागात तुमच्या घोरपडी परिसरात या सर्व परिसरात आपल्याला करायचा आहे. घोरपडीतले जे काही 2 दवाखाने आहेत, एक भीमनगरचा, एक BT कवडे रोडला छोटं हॉस्पिटल आहे, हे दोन्ही सध्या बंद स्थितीत आहे. तर ते चालू करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. तिथे अनेक कम्युनिटी स्पेसेस अवेलेबल आहेत की ज्या डेव्हलप करायच्या बाकी आहेत. तिथे आपण चांगली क्रीडांगणं करू शकतो, उद्यानं करू शकतो, सिनियर सिटीजनसाठी हॉल करू शकतो. नागरिकांशी आम्ही 1 महिन्यापासून जास्तीत जास्त संवाद चालून त्याच्या पद्धतीने आम्ही आराखडा तयार करतो की घोरपडीचा विकास कसा करता येईल. आज मी तुम्हाला आवाहन करते की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येत्या इलेक्शनला उभी राहतीये, तर आपलं बहुमूल्य मत आपण मला द्यावं आणि विजय करावं. धन्यवाद. एकदा संधी देऊन बघा. 100% तुमच्या भागाचा कार्यभार केल्याशिवाय आम्ही दोघेही राहणार नाही. धन्यवाद. वागसकरांना मत म्हणजेच विकास. कोरेगाव पार्क प्रमाणेच घोरपडीचाही विकास होईल हे निश्चितच. फक्त याला गरज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि आपल्या बहुमूल्य मताची. आपलं मत आम्हालाच द्याल याचा आम्हाला विश्वास आहे. बंधू भगिनींनो, वागसकरांना मत म्हणजे विकास. वागसकरांना मत म्हणजे विकास. वागसकरांना मत म्हणजे विकास.